लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा दारुण पराभव केला आणि या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलून दाखवण्याचं आवाहन केलेलं होतं। सुजय विखेंचं चॅलेंज खासदार निलेश लंके यांनी स्वीकारलं आणि लंकेंनी इंग्रजी भाषेतून खासदारकीची शपथ घेतली। अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये इंग्लिशमधून शपथ घेतली असून निलेश लंके यांनी शपथ घेताच अहमदनगरमध्ये त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पेढे भरवून जल्लोष साजरा केला। सुनेत्रा पवारांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं। यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे। विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी घेऊन दोघांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राज्यामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे। आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काँग्रेस राज्यात 11 पैकी 3 जागांवर लढवणार आहे। तर रात्री उशिरानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार गट मुंबईमध्ये विधानसभेच्या 6 पेक्षा अधिक जागांवर दावा करणार आहे अशी माहिती शरद पवार गटाचे अध्यक्ष राखी जाधव यांनी दिली आणि यावेळेस मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आणि यावेळेस त्या शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन जागांचा प्रस्तावही सादर करणार आहेत। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर मतदार याद्या, मतदान पत्रिका, मतपेट्या हे साहित्य जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर पाठवलं जातं आणि पसंती क्रमांकानुसार होणाऱ्या या मतदानात मतदारांनी मतदान बाद होणार नाही यासाठी काळजी घेण्याचं आवाहन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलंय। निरंजन डावखरे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली, त्यामुळे दुसऱ्यांदाही विजयी होऊन डावखरे विजयाची हॅट्रिक करतील असा दावा भाजपचे कुडाळ मालवणचे प्रभारी निलेश राणे यांनी केला। राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू आहे। केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 21 आणि 22 जूनला 2 दिवसीय शिबिर पार पडलं आणि यावेळी केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 5 ते 10 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आणीबाणीची आठवण करत काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलाय। स्वतंत्र भारताच्या इतिहासातील गळचेपी ही लोकशाहीची केलेली गळचेपी असं ट्विट फडणवीसांनी केले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यामध्ये महालगाव इथं ओबीसी आरक्षण बचाव आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना समर्थन देण्यासाठी बंदची हाक देण्यात आली। अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात आले। नंदुरबार जिल्हा परिषदेमधील भाजपच्या डॉक्टर विजयकुमार गावितांच्या सत्तेविरोधात विरोधक एकवटले। जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार आणि प्रशासकीय कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय। सांगलीमधल्या शिराळामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ नुकताच पार पडलाय। तर यावेळेस विश्वजित कदम आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले आहेत। जयंत पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय। गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात पालिका होती, मग त्यांनी का हद्दवाढ केली नाही असा सवाल शोमिका महाडिक यांनी विचारलाय आणि मुख्यमंत्र्यांना हद्दवाढ कृती समितीकडून काळे झेंडे दाखवण्यामागे राजकारण आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय। तर यावेळी स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा सत्कार करण्यात येणार आहे।